आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता मी प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया शेती अवजारे निर्मिती याविषयी युवा शेतकरी अक्षय दीपक कवळे आणि अक्षय रमेश वैराळे राहणारा अकोला यांची प्रकाश नावकर यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आता आपण पाहतो की युवा वर्ग हा आता उंच भरारी मारायला लागला आहे आणि युवामध्ये जी शक्ती आहे ती कुणामध्ये शक्ती नसते. आणि विशेष करून वेल एज्युकेटेड अर्थातच उच्च शिक्षण घेतलेले जे तरुण वर्ग आहे हा तर शेतीकडे वळतच नाही आणि वळतानासुद्धा दिसत नाही आपल्याला. ज्यांना काही येत नाही किंवा ज्यांना काही सुचत नाही, काही कळत नाही, अशांनी शेतामध्ये काम करावं अशी आपल्याकडे प्रागात आहे किंवा असेच लोक काम करतात असं जनरली म्हटलं जातं. परंतु शेतीमध्ये काम करण्यासुद्धा आता सुशिक्षित येत आहेत आणि ते काम करत आहेत. सोबतच शेतीचे अवजारं तयार करणे हे सुद्धा एक फार मोठा काम आता लागलेलं आहे. कारण दिवसेंदिवस आपली जी शेती आहे ही अत्याधुनिक होत आहे. घंट्याचं काम मिनटामध्ये होत आहे. त्याच्यामुळे ज्या सुरुवातीला वेळ लागायचा कामामध्ये आता तो वेळ लागत नाही आहे आणि दिवसेंदिवस फास्टमध्ये काम कसं होईल आणि चांगलं कसं होईल हेच पाहिलं जातं. याकरता तसे दर्जेदार शेतीचे अवजारं पाहिजेत आणि ते निर्मितीचा ध्यास घेणारेच युवक आज आपल्याला भेटलेले आहेत. त्यांचं नाव आहे अक्षय दीपक कवळे आणि अक्षय रमेश वैराळे. हे दोघे अकोल्यातले आहेत आणि यांनी दोघांनीसुद्धा उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी आता अलीकडेच शेती अवजारे निर्मितीचा एक छोटं युनिटसुद्धा टाकलेलं आहे. तर बोलूया त्यांच्यासोबत आणि जाणून घेऊया त्यांच्या शेती अवजारासंदर्भात. तर नमस्कार अक्षय भाऊ. नमस्कार वैराळे भाऊ. नमस्कार सर. तर मला सांगा, सुरुवातीला आता तुम्ही उच्च शिक्षण घेतलेलं आहेत आणि तुम्ही दोघं पण अकोल्यातल्या जात हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तर सुरुवातीला मला असं विचार असं वाटतं की आता तुम्ही तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे? अक्षय भाऊ सर्वप्रथम सांगा. माझं नाव अक्षय वैराळे. नमस्कार. माझं जे शिक्षण झालेलं आहे ते मी इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि इंजिनिअरिंग नंतर मी MBA केलेलं आहे. MBA मार्केटिंगमध्ये केलेलं आहे. तर सुरुवातीला मी महिंद्रा कंपनीमध्ये होतो आणि बेसिक आता ही आपल्या भागाचा म्हणजे विदर्भाचा जर विचार केला आपण तर विदर्भामध्ये एक म्हणजे प्रघात आहे की यामध्ये मुलं इथे सगळे आमचे जे युवा वर्ग आहेत ते इथे शिकून
बाहेर नोकरी करण्यासाठी पुणे मुंबईकडेच त्यांचं वळतात. पण आमचं हे सगळं करत असताना आम्हाला असं वाटलं की आपल्या विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला कायम मागासलेपणाच्या दृष्टिकोनातून बघितलं जाते, तर इथे आपलं स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा किंवा इथे जे काय बाकी युवक आहेत त्यांना कुठेतरी एक प्रेरणा मिळावी किंवा आता जी काय परिस्थिती आहे, सध्याची परिस्थिती इथे आपल्या विदर्भामध्ये MIDC एरिया हा जो काही इतका डेव्हलप नाही, तर म्हणजे आपल्याच भागामध्ये राहून शेतकऱ्यांसाठी काही करता येईल का, किंवा माझे वडीलसुद्धा स्वतः शेतकरी असल्यामुळे माझ्या घरीसुद्धा शेती असल्यामुळे आम्ही त्यांचे दैनंदिन ज्या गोष्टी बघत होतो त्या कोणत्या कोणत्या अडचणींचा ते सामना करत आहेत. तर हे सगळं बघत असताना आम्हाला जो टंचाईचा जो परिणाम आहे किंवा मजूर भेटले तरी ते कामाची जेवढे पाहिजे तेवढी इफिशियन्सी नाही आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की आपण शेतीवरती म्हणजे जो आपण उत्पादन जो लागवडीचा खर्च जर आपण कमी केला तर उत्पादन खर्चात आपल्याला कुठंतरी कपात करता येते. तर या उद्देशाने आम्ही एक यांत्रिकीकरणाचा ध्यास पकडून आम्ही शेती अवजारे त्या निर्मितीचा एक विचार येथे केला. तर दोघांचं नाव अक्षय असल्यामुळे मला सुद्धा कन्फ्युजन होते की कोणी अक्षयसोबत बोलायचं. तर अक्षय कवळे आपण म्हणूया तुम्हाला. तर अक्षय भाऊ, तुम्हाला सांगा की तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालं आहे आणि तुम्ही काय करतो सुरुवातीला? नमस्कार, माझं नाव अक्षय दीपक कवळे. तर माझं शिक्षण ॲक्च्युली झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधनं. मी ग्रॅज्युएशन केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही स्टार्टअपची सुरुवात केली त्यानंतरच मी पॅरलली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला आहे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन मॅनेजमेंटमध्ये. तर ओव्हरऑल म्हणजे आमच्या दोघांचे शिक्षण जे आहे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे आम्हाला सुरुवातीपासून एक ती आवड होती की काहीतरी आपलं जे काय एज्युकेशन आपण घेतलेलं आहे, शिक्षण जे काय घेतलेलं आहे पुणे युनिव्हर्सिटीमधनं, तर त्या शिक्षणाचा उपयोग काहीतरी स्वतःसाठी पण झालं पाहिजे आणि समाजासाठी पण झालेला पाहिजे. आणि दोघांचे बॅकग्राऊंड शेतीच्या रिलेटेड निगडीत असल्यामुळे ते कुठेतरी मनात एक इच्छा होती की आपल्या इंडस्ट्रीमधला कुठला तरी अनुभव म्हणा किंवा शिक्षणाचा कुठेतरी वापर आपण शेतकऱ्यांसाठी कुठेतरी केला पाहिजे गावी परत जाऊन. आणि सोबतच जसं माझ्या पार्टनरने अक्षयने सांगितलं की आमचं 2 उद्दिष्ट होते हे चालू करण्यामागचे. एक तर शेतकऱ्यांसाठी काम करणं आणि सोबतच जो आमच्यासारखा जो काही युवा वर्ग आहे तो शक्यतोवर 10वी-12वी नंतर कुठेतरी पुणे मुंबईला शिक्षण घेतो आणि तिथे स्थायिक होऊन जातो. तर आपल्याला ग्रामीण भागात कुठेतरी रोजगार निर्माण व्हायला पाहिजे ही पण एक कुठेतरी इच्छा होती. तर हे प्रामुख्याने 2 उद्दिष्ट होते आमचे. पण मला सांगा की आता तुम्ही नोकरीला होतात पुण्याला, चांगलं चालू होतं तुमचं, पण हा विचार मनामध्ये कसा आला, ही कल्पना कशी सुचली, त्याबद्दल काही सांगता येईल का आपल्याला? नक्कीच. तर जसं आमच्या दोघांचे फॅमिली बॅकग्राऊंड शेतीमध्ये आहेत. म्हणजे अक्षय माझे पार्टनर आहेत, त्यांचे पण आम्ही म्हणजे लहानपणापासून सुरुवातीला बघत होतो की आमचे आईवडील शेतात गेल्यानंतर कसे कष्ट करतात किंवा ज्यावेळेस एकदम सीझन चालू असतो, पीक सीझन येतो, त्यावेळेस म्हणजे मजुरांचा किती मोठा प्रश्न निर्माण होतो. बरोबर आहे. म्हणजे बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपल्या भागात विदर्भात सोयाबीन प्रामुख्याने पीक आहे, तर ज्यावेळेस सोयाबीन सोंगणीचा सीझन चालू होतो तर त्यावेळेस म्हणजे तोंडाशी आलेला घास पण कुठेतरी शेतकऱ्यांचा निघून जातो. कारण की एक तर पाऊस वेळेवरती येत नाही, म्हणजे याची पण साथ नसते, निसर्गाची पण साथ नाही राहत बरेच वेळा. आणि दुसऱ्या वेळेस प्रश्न असं असतो की मजूर मिळत नाही, म्हणजे त्यांना बरेच वेळा जास्त पैसे देऊन पण मजूर बरेच वेळा येत नाही. तर हे कुठेतरी लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहे की शेती करताना बरेचसे म्हणजे परिश्रम खूप घ्यावे लागतात आणि त्यानुसार कुठेतरी ते कष्ट करून पण शेतकऱ्यांना बऱ्याचशा गोष्टी मिळत नाही. तर त्यावेळेस ते कुठेतरी एक मनात खंत होती की आपण कुठेतरी आपली पण एक व्यवस्था म्हणजे जी काय कंडिशन आहे, जी आपल्या आईवडिलांची कंडिशन आहे किंवा आपण बघतो गावांमध्ये आता पण बघतो की जे बाकी शेतकरी जी कंडिशन आहे ती कंडिशन कुठेतरी सुधारायला पाहिजे. तर ते कुठेतरी तो एक टर्निंग पॉईंट आमचा होता पुण्याला शिक्षण घेत असताना किंवा पुण्याला जॉब करत असताना की आपण काय करतोय आणि आपलं कुठेतरी शिक्षणाचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे खरोखर. तर तो एक टर्निंग पॉईंट होता गावी परतण्याचा आणि नवीन काहीतरी चालू करण्याचा. बरं, आता मला सांगा की तुम्ही तर दोघं सोबत काम करताय, तर तुम्ही सोबत काम कसे काय जुळलात? हे पण आता जे आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांना पण असं वाटत असेल बा हे 2 युवा उद्योजक आहेत, तर हे कसे काय एकत्र आलेत, तर ते तुम्ही कसे एकत्र आलेत त्याच्याबद्दल काय आपल्याला सांगता येईल? बरं, अक्षय कवळे आणि मी आम्ही दोघं बालपणापासून मित्र आहे. म्हणजे 4थ्या वर्गापासून आम्ही सोबत होतो, शाळेमध्ये सुद्धा सोबत होतो, कॉलेजला सुद्धा 10वी-12वी पर्यंत सोबत होतो. फक्त इंजिनिअरिंगमध्ये त्यांचं कॉलेज ते पुण्यावरून शिकले आणि मी नाशिकवरून शिकलो. म्हणजे युनिव्हर्सिटी कॉमनच होती आमची. पण हे सगळं करत असताना आम्हाला जे काय म्हणजे प्रश्न होते, आमचं नेहमी टच हा कॉन्टॅक्ट असायचाच. तर या माध्यमातून आम्ही नेहमी अशी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करायचो. तर कायम असं वाटायचं की आपल्या ज्या लोकल भागामध्ये आपण स्वतःचं काहीतरी युनिट एस्टॅब्लिश
करावं. आणि हे सगळं करत असताना म्हणजे दोघांचेही जे काय सिमिलरिटी म्हणजे वीक आणि जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, म्हणजे माझा जो स्ट्रॉंग पॉईंट आहे म्हणजे मी काय करतो की मी MBA मार्केटिंग असल्यामुळे मी सेल्स वगैरे सगळं बघतो. तर माझा जो एरिया फिक्स आहे म्हणजे आमच्या दोघांचं एकमेकांच्या कामामध्ये इंटरफरन्स नाही आहे. म्हणजे मी माझा जो भाग आहे मी कस्टमर डेव्हलपमेंटपासून असेल, ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटचे म्हणजे वेगवेगळ्या शेतीचे काय मेजरमेंट्स असतात, कुठल्या पिकांचा काय पॉईंट्स असतात, हे सगळ्या गोष्टी म्हणजे शेतीची माहिती सगळी मला आहे. मी त्या उद्देशाने त्यांना मदत करत असतो. आणि अक्षय कवळेंचा जो काय म्हणजे भाग आहे तो R&D प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये त्यांचं काम असतं. ते पूर्ण प्रोडक्शन युनिट वगैरे ते सांभाळतात. लेबर मॅनेजमेंट वगैरे असेल ते त्यांच्याकडे असतं. आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये नवीन नवीन अवजारे कसे डेव्हलप करायचे तर या उद्देशाने ते त्यांचं काम बघतात. म्हणून दोघांचे जे काय एरियाज आहेत म्हणजे माझे जे काही वीक पॉईंट्स आहेत ते त्यांच्यामुळे स्ट्रॉंग झाले आहेत आणि माझे जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते त्यांच्यामुळे क्लिअर झालेले आहेत. बरं. आणि नंतर मग हळूहळू जसं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर जो काय स्टार्टअप इंडियाचा जो काय प्रोग्राम खूप चांगला चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केलं. तर त्या रजिस्ट्रेशन नंतर आमच्या बिझनेसला एक थोडंफार स्केल करण्यामध्ये मदत झाली, कारण की गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे स्टार्टअपच्या निगडीत. कारण की ते बऱ्याच ठिकाणी फेलोशिप प्रोव्हाइड करतात किंवा ग्रांट्स देतात स्टार्टअपला, किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बँकमध्ये लोनसाठी वगैरे अप्लाय करतो, त्याच्या पण बऱ्याचशा योजना आहेत. तर त्याच संधीचा आम्ही म्हणजे फायदा घेतला की बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला अवॉर्ड्स वगैरे पण मिळाले. आम्ही जी काय आमची जी काय संकल्पना आहे ती आम्ही बऱ्याच ठिकाणी मांडली. तर त्यामध्ये कॉम्पिटिशनमधून आम्हाला बरेचसे अवॉर्ड्स वगैरे प्राईज मनी वगैरे मिळाला. तर तो पण एक भांडवल एक आम्हाला मिळाला बिझनेस ग्रो करण्यासाठी. बरोबर. तुम्हाला सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्यात? सुरुवातीचा काळ म्हणजे सर हा खूप संघर्षाचा काळ असतो आणि त्यात मराठी बॅकग्राऊंड म्हटल्यावरती आपल्याकडे खूप म्हणजे प्रॉब्लेम जास्त असतात की तुमचं, कारण की आपल्या मराठी फॅमिलीला तुझं लग्न कसं होईल, आम्ही तुला इतकं शिक्षण केलं, तू शेवटी करतो काय, एक साधा वेल्डिंगचा कारखाना सुरू केला आहे, त्यात तू मुलगा करतो काय तर वेल्डिंगचं काम करतो, ह्या प्रकारचे म्हणजे जे एक समाजाचा पाहण्याचा जो काही दृष्टिकोन असता हा तर एक होता. दुसरा म्हणजे घरचा जो विरोध होता तोही मोठ्या प्रमाणात होता की तुम्ही इतकं आम्ही तुम्हाला शिकवून तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी करत असणार म्हणजे एक चांगल्या प्रकारचं AC मधलं आयुष्य तुम्ही इथे येऊन हे वेल्डिंग वगैरे कटिंग वगैरेचं जे काय काम करताय, हा एक होता. आणि खडतर आयुष्य सांगायचं झालं तर सुरुवातीला आम्ही काय केलं की एक मराठी मानसिकता म्हणजे आपली खूप कॉन्झर्वेटिव्ह असते, म्हणजे खूप बचावात्मक आपण सगळ्या गोष्टी करत असतो. तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा झाला असं नाही, फक्त थोडी ग्रोथ जी काय म्हणतो आपण ती थोडी स्लो होत जाते. तर याच्यात पहिला विषय जो होता तो आमच्याकडे म्हणजे जागेची उपलब्धता नव्हती. तर आम्ही म्हणजे भाडे तत्वावरती जागा वगैरे घेतली, पण नुसतं जागा घेतली तर ती जागा असताना नुसतं आम्हाला त्यांनी जागा उपलब्ध करून दिली, त्यावरती लागणारे जे काय त्याचं जे म्हणजे एक युनिट म्हणतो आपण स्पेशली जे, तर त्यासाठी आम्ही लागणारे जे पत्रे वगैरे असतील ते म्हणजे इव्हन म्हणजे भंगारमधून आणून आम्ही हे सगळी सुरुवात केलेली तिथे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही स्वतःचं युनिट एस्टॅब्लिश केलं. त्यानंतर ते करत असताना आम्ही स्वतः म्हणजे काय की जोपर्यंत म्हणजे कोणताही उद्योग असा असते जोपर्यंत म्हणजे एक उद्योजक म्हणून किंवा एक मालक म्हणून आपण जोपर्यंत ज्या गोष्टी सगळ्या करत नाही तोपर्यंत आपण जे आपल्याकडे काम करणारे जे लोक असतात किंवा जे मजूर वर्ग जो असतो आपल्याकडे त्यांनाही आपण सांगू शकत नाही की काय चूक आणि काय बरोबर. तर त्यासाठी तो अनुभव घेणे खूप गरजेचं असतो. तर सुरुवातीच्या काळात आम्ही पूर्ण कटिंग, वेल्डिंग, ड्रिल मशीनपासून सगळे कामं आम्ही स्वतः केलेली आहेत आणि अजूनही आम्ही वेळेनुसार किंवा ऑर्डर इमर्जन्सीनुसार आम्ही सगळ्या गोष्टी करतोच. पण हे सगळं करत असताना जो काय आपला भाग आहे तो भौगोलिकदृष्ट्या आपण जर बघितलं तर आपल्याकडे थोडंसं ट्रान्सपोर्टेशन म्हणा किंवा रॉ मटेरियलची अवेबिलिटी म्हणा किंवा काही जर पार्ट लागले तर पुणे, मुंबई किंवा गुजरातवरती आपली डिपेंडन्सी ही थोड्या मोठ्या प्रमाणात आहे. तर तो भाग कसा कव्हर करता येईल तर त्या उद्देशाने आम्ही काय केलं की इथे वेंडर डेव्हलपमेंट सुरू केलं की तुम्ही आम्हाला ह्या प्रकारचे पार्ट उपलब्ध करून द्या. तर ते खूप चालू करत असताना आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. वेगवेगळ्या म्हणजे खूप त्यांचे म्हणजे खूप जास्त म्हणजे आम्ही बाहेरून कधी काही काम करून घेत होतो तर जिथे म्हणजे आता जे आम्ही आता बघतो की नॉर्मली 20-25 रुपये नॉर्मल वेल्डिंगचे चार्जेस असतात किंवा होल ड्रिलचे वगैरे चार्जेस असतात, तिथे आम्ही 50-50, 60-60 रुपयापर्यंत त्यांना पैसे आम्ही पे केलेले आहेत. तर हा सगळा संघर्षाचा काळ होता. पण येणार म्हणजे आता हळूहळू तो काळ बदलत चालला. आता आम्ही पूर्ण 6 ते 7 लोकांपर्यंत आम्ही आता व्यवसाय नोकरी देतो आहे. चालेल. तर मला असा पुढे विचार असं वाटतं की आता तुम्ही शेती अवजार बनवायला लागलेत. शेती अवजार हे नवीन असतात कारण काळानुसार शेती अवजार बनवल्या जातात. सुरुवातीला ट्रॅक्टर हाच नवीन होता, म्हणजे ट्रॅक्टर आला आहे तेव्हा सुरुवातीला लोकांना खूप आश्चर्य वाटत हा काम कसं करतो, कारण पहिले बैलच होते त्याच्यामुळे हा स्वतः चालतो कसा, काम कसं करतो इथपर्यंत होतं. त्याच्यानंतर आता त्याच्या मागे येणारे अवजारं पण आहेत, पण आतापर्यंत जे अवजारे होते ते ओढण्याचेच होते. बरेचसे बघितलेत आपण, कल्टिवेटर व्ही पास, साधी पास ह्या ज्या आहेत ना ह्या होत्या. पण नंतर आता त्याचे रोटावेटर निघालं,
फिरण्याचं. त्याच्यानंतर आणखीन वेगवेगळे निघाले. तर मग हे जे अवजार आहेत हे तुम्ही नवीन नवीन शेतकऱ्यांना कसे अवेलेबल करून देतात त्याबद्दल सांगा ना थोडक्यात. आता आम्ही काय करतो आहे, म्हणजे जे मार्केटमध्ये किंवा जे पारंपरिक जे अवजारं आता शेतकरी बंधू आपले वापरत होते, म्हणजे साधारण 25-30 वर्षापासून जे मार्केटमध्ये आहे प्रचलित अवजारं, तर आम्ही 2 कॅटेगरीमध्ये काम करतो. म्हणजे जे ऑलरेडी जे मार्केटमध्ये अवजारं आहेत ते सुद्धा आम्ही बनवतो, पण त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा अशी केलेली आहे की आता आम्ही डिझाईन कुठलं पण एक नवीन अवजार आपल्याला बनवायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंगला घ्यायचं आहे, तर त्याच्या आधी जी स्टेप असते ती डिझायनिंगची असते. तर आपण अवजार डिझाईन करताना त्या गोष्टी लक्षात घेतो की म्हणजे इंधनाची बचत कशी होईल. म्हणजे आता कुठल्या शेतकऱ्याकडे समजा ट्रॅक्टर असला 40 HP तर पारंपरिक अवजार जर तो वापरत आहे तर समजा एकरी समजा त्याला 1.5 ते 2 लिटर जर डिझेल लागत असेल, तर त्याच जागी जर आपलं जर अवजार तो यूज करत आहे किंवा वापरत आहे तर तिथे कुठेतरी 30 ते 40% इंधनाची बचत होईल. तर त्याच्यामध्ये ही आपण एक सुधारणा केली आहे. म्हणजे कल्टिवेटर जरी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आजच्या तारखेत, पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे, तर आपले जे अवजार आहेत किंवा आपलं जे काय कल्टिवेटर म्हणा किंवा कुठलं पण अवजार म्हणा, तर ते जर ते ट्रॅक्टरला लावले तर त्याच्यामध्ये वापर करताना इंधनाची बचत कुठेतरी होते, 25 ते 30% बचत होते. तर हा एक आपला एक पॉईंट आहे. आणि दुसरा म्हणजे आपण काय करतो, शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार आपण कस्टमाइज सोल्युशन आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं तर काय होतं की बरेच वेळा शेतकऱ्यांची अशी गरज असते सीझनमध्ये की कमी गुंतवणूकमध्ये एकच अवजार त्यांना घ्यायचं असते आणि बरेचसं काम एकाच अवजाराने झालं पाहिजे. तर आपण काय करतो, कस्टमाइज सोल्युशन आपण असं प्रोव्हाइड करतो की एकच अवजार 3 ते 4 कामं कसे करू शकते. म्हणजे आपण समजा कल्टिवेटर जर शेतकऱ्यांना देतो आहे तर कल्टिवेटरचा वापर डवऱ्या म्हणून कसा करता येणार किंवा 3 पास विपास म्हणून कसं करता येणार. तर मल्टीपर्पज आपण अवजार देण्याचा आमच्याकडे उद्देश जास्त असतो शेतकऱ्यांना. म्हणजे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा कसा जास्त होणार, कमी गुंतवणूक करता. नाहीतर मग कसं होतं की बरेच वेळा आपल्याला शेतीचे 5 कामं करायचे आहेत तर 5 कामासाठी 5 त्याला अवजारं घ्यायची आवश्यकता असते आणि गुंतवणूक जास्त होते. तर आपण तिथे एक प्रॉब्लेम सोल्युशन देतोय. 5 कामं करण्यासाठी एकच आपण अवजार देतोय. तर मल्टीपर्पजच्या हिशोबाने कस्टमाइज सोल्युशन. काही ज्या महिला शेतकरी असतील किंवा जे महिला बचत गट असतील, कारण की आता कसं झालंय, आताची परिस्थिती महिला सशक्तीकरणाच्या उद्देशाने गव्हर्नमेंटचे खूप चांगले इनिशिएटिव्ह सुरू आहेत किंवा जास्त 85% महिला ही शेतमजूर म्हणूनच काम करतात. तर आम्ही त्या कॅटेगरीसाठी सुद्धा आपण ते अवजारं डेव्हलप करतोय. पण आता महिला ह्या खूप कष्टानं काम करतात, जिद्दीनं काम करतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करताय त्याबद्दल सांगा ना. नक्कीच. आम्ही काय करतो की म्हणजे आम्ही 3 सेक्टरमध्ये काम कसं करतो, जसं अक्षयनी सांगितलं. जसं ट्रॅक्टर ज्यांच्याकडे ऑलरेडी ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर वगैरे आहेत त्यांच्यासाठी आम्ही ट्रॅक्टरवरती बरेचशी अवजारं जी कॉमन आहेत ती पण, आणि नवीन प्रकारची जसं ट्रॅक्टरवरती लागणारे डवरे, फवारणी वगैरे ते सुद्धा बनवतो. त्यानंतर दुसरी कॅटेगरी आमचे जे छोटे मध्यम जे शेतकरी आहेत ते, आणि काही महिला शेतकरी. जसं की आता आपण बघितलं की 85% महिला नुसतं ही शेतमजूर म्हणून काम करते आपल्या भागात. तर आणि त्यांच्याकडे दुसऱ्या अवजाराचा जर भाग म्हटला तर फक्त विळा किंवा खुरपीशिवाय दुसरे काही त्यांच्याजवळ अवजारे सोर्स नाही आहे. तर यावेळी आपण यामध्ये आम्ही असं केलं आहे की जे पॉवर विडर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स येतात, 7 HP आणि 9 HP. यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की पेट्रोल ऑपरेटेड किंवा काही डिझेल ऑपरेटेड असतात, तर त्यावरती आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अवजारं निर्माण केलेले आहेत. त्यामध्ये 7 ते 8 प्रकारचे अवजारे आहेत. त्यामध्ये रोटावेटरपासनं तुमचे जे काय इंटर कल्टिवेशनचा जो काय आता म्हणजे जो मेजरली काय आहे की गावागावांमध्ये ट्रॅक्टर बऱ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, पण ज्यावेळेस तुमचं आंतरपीक मशागत करायची असते त्यावेळेस जो काय मजुराचा जो प्रश्न असतो, मजूर भेटत नाही किंवा भेटला तर तो खूप मोठ्या प्रमाणात त्याचे पैसे तो चार्ज करतो. तर अशा वेळेस आम्ही काय केलं आहे की महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक पॉवर विडर वरती जवळपास 7 ते 8 प्रकारचे अवजार आहे. त्यामध्ये रोटावेटरपासनं जे काय काम असेल, जसं कापूस पिकामध्ये किंवा फळबाग असेल, भाजीपाला वर्गीय जे पिकं असतील, यामध्ये जे जास्त अंतरामध्ये चालणारे रोटर आहेत, त्यामुळे जे गवत वगैरे असणार ते गवत वगैरे काढण्यासाठी रोटर आहे. 2 फुटापासून 3 फुटापर्यंत वखर पास असेल किंवा डवरणीचे यंत्र असेल. चौथा अवजार म्हणजे तुम्हाला काही मातीची भर लावायची असेल, जसे काही बेडवर्गीय पिकं आहेत, जसं टमाटर असतील, टरबूज असेल, हळद असतील, यासाठी बेड वगैरे लागतात किंवा काही गोबी वगैरे असणार, तर त्यासाठी आपण बेड तयार करतो. ते त्यासाठी लागणारे रिजर आहे. किंवा मातीची भर वगैरे लावायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपण काही अवजारं डेव्हलप केली आहे. पावसाळ्यामध्ये आपण इतका विचार करून अवजारा निर्मिती करतो की जर पावसाळ्यामध्ये रबरी चाकाला गारा वगैरे चिपकतो तर त्यासाठी लोखंडी चाकं सुद्धा आपण त्यावरती डेव्हलप केलेली आहेत. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून म्हणजे जेणेकरून महिला काय जिद्दी, तुम्ही जसं म्हटलं कष्ट करणाऱ्या किंवा जिद्दी असतात, तर त्या उद्देशाने आम्ही त्यांच्यासाठी लागणारी म्हणजे जेणेकरून ते स्वतःचाही वापर करू शकतील. आणि आताचा जर काळ बघितला तर वातावरणामध्ये खूप लवकर बदल होत आहेत, जसं की कधी अवेळी पाऊस येणे किंवा उष्णतेचं प्रमाण
प्रमाण किंवा धुकंचं प्रमाण, तर अशा वेळेस जो काय आपल्याला हवामानाचा अंदाज भेटतो, तर त्याच्या आधी यांना हे म्हणजे आपले जे कामं करून घेऊन ते हे मशीन स्वतः वापरतीलच महिला. पण दुसरं म्हणजे आम्ही त्याचाही एक असा भाग ठेवला आहे की त्या महिला ते भाड्याने सुद्धा देऊन त्यातूनही ते काही एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकतात, जेणेकरून तुमच्या कुटुंबासाठी जो काय लागणारा जो काय थोडाफार महिलांचा हातभार त्यामध्ये लागू शकतो. तर म्हणून आम्ही आता उमेद फाउंडेशन, महिला व आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा नाबार्डच्या माध्यमातून आमचा महिलांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश आहे. आणि आतापर्यंत आम्ही बऱ्याचशा म्हणजे काही बचत गट असतील किंवा काही वैयक्तिक महिला आहे, तेल्हारा तालुका असेल किंवा बार्शी टाकळी तालुक्यांमध्ये महिलांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अवजारं ती दिलेली आहेत आणि त्या खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आणि त्यांचं म्हणजे जो काय आदर्श आहे त्या बाकी महिला घेऊन आता महिला समोर येत आहेत. बरं, तर आता कोणतंही काम करतो म्हटलं की काही शासनसुद्धा आपल्याला मदत करत असते आणि मदतीचा हात असेल तर आपण थोडंसं ग्रीप पकडून लवकर पुढे जाऊ शकतो स्वबळापेक्षा. तर आतापर्यंत तुम्हाला कोणकोणत्या सरकारी योजनांचा फायदा झाला असं आपल्याला सांगता येईल? सर, या बाबतीत जर सांगायचं झालं तर आता कसं आहे, शेतकऱ्याची परिस्थिती ही सर्वांगीण आपल्याला माहीत आहे. म्हणजे जी काय आता म्हणजे परिस्थिती आहे किंवा वातावरण बदल असेल किंवा जे नुकसान जे शेतकऱ्याचं होत आहे किंवा पिकांना भाव वगैरे मिळत नाही आहे, हे जे काय ज्वलंत प्रश्न असतील, तर या प्रश्नांचं उत्तर देताना म्हणजे मला असं सांगावंसं वाटतं की जे आमचे जे अवजार आहेत त्यामध्ये शासकीय काही सबसिडीज आहेत त्या अवजारांवरती. जसं की MHA-DBTची एक महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. त्यानंतर दुसरी एक जे आपलं मराठवाडा आणि विदर्भ जो काय भाग आहे त्यांचा वर्ल्ड बँकतर्फे त्यांना एक पोकरा नावाची म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, ही योजना एक लागू होते. तर या दोन योजनेच्या माध्यमातून काय होतं की वेगवेगळ्या अवजारांना सबसिडी असते, गव्हर्नमेंट ती सबसिडी प्रोव्हाइड करते. तर त्यामध्ये पण ती सबसिडी कोणाला मिळते, तर आम्ही जे काही अवजार आहेत ज्यामध्ये पॉवर विडर असेल त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अवजार असतील. त्यानंतर कारण की हे महत्त्वाचे, हे जे आहे पॉवर विडर हे सर्व सामान्य म्हणजे छोट्या आणि मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी आहेत. तर त्यामध्ये त्यांना 50 ते 60% सबसिडी उपलब्ध आहे. महिला, SC ST अल्पभूधारक जर असेल तर त्यांना 50% सबसिडी राहते. त्याच्यानंतर ओपन OBC कॅटेगरीमध्ये जर असेल, पुरुष असेल तर त्याला 40% सबसिडी राहते. त्याच्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमार्फत जे काय फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील, शेतकरी उत्पादक गट असतील, तर यांना आता काय करताय शासन की 20 लाख रुपयाच्या स्कीममध्ये 2 ट्रॅक्टर व त्यावरती लागणारी अवजारे असतील किंवा पॉवर विडर्स असतील तर त्यासुद्धावरती शासन वेगवेगळ्या प्रकारचे अवजारं प्रोव्हाइड करते. तर सांगायचा उद्देश एक आहे की आम्ही जे यासाठी सबसिडीसाठी पात्र होण्यासाठी काय गरजेचं असतं तर FMTTI म्हणजे पूर्ण भारत सरकारचे FMTTI इन्स्टिट्यूट असतात. त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या अवजाराचं परीक्षण करून घ्यायचं असतं आणि त्याचा एक टेस्ट रिपोर्ट जनरेट करते जी काही संस्था असते. जसं आपलं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे, तिथे फार्म मशिनरी डिपार्टमेंटकडून आम्ही जवळपास 8 ते 10 प्रकारची जी काही अवजारे आहेत आपले त्यावरती सबसिडी आहे गव्हर्नमेंटची, आम्ही ते टेस्टिंग करून घेतलेले आहेत. आणि ते टेस्टिंग करून घेत असताना त्याच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरती त्यांची चाचणी होते. जसं की कडक जमिनीचं असेल म्हणजे वेगवेगळ्या अवजाराच्या उपयोगानुसार त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या असतात. कडक जमीन असेल तर त्यामध्ये पंजी, नांगर वगैरे, कल्टिवेटर त्यांच्या चाचण्या घेतल्या जातात. फवारणी यंत्र वगैरे असेल तर त्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस चिखल असेल, ट्रॅक्टर वगैरे जाऊ शकत नाही त्यावेळेस सुद्धा त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. अशा वेगवेगळ्या लेवलवरती त्यांच्या चाचण्या घेतल्या जातात. पॉवर विडरमध्ये खरोखर म्हणजे ज्या छोट्या अंतरामध्ये ते चालू शकतात का, डवरनी तेवढ्या प्रकारचं म्हणजे चांगल्या प्रकारे करू शकतात का, ह्या सगळ्या गोष्टींचं करत असताना. आणि वैयक्तिक सांगायचं झालं तर आत्ताच म्हणजे चांगल्या प्रकारे शासनाने सबसिडीची स्कीम राबवत आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे फायदा होत आहे आणि आमचा त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी सेल वाढतो आहे. आम्ही 2 ते 3 मार्गाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. एक म्हणजे जे आपले ॲग्रिकल्चर एक्झिबिशन्स जे होतात, कृषी प्रदर्शनी जे होते, समजा अकोल्याला दरवर्षी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठतर्फे प्रदर्शनी असते राज्यस्तरीय, तर तिथे आम्ही प्रत्येक दरवर्षी समजा पार्टिसिपेट करतो. तिथे आपण एक त्यांच्यामार्फत स्टॉल पण मिळतो आपल्याला. तर तो एक प्लॅटफॉर्म आहे जिथे शेतकरी बरेचसे दूरदूरून जे शेतकरी येतात, बाहेरच्या जिल्ह्यातले पण शेतकरी येतात, तर ते आपल्या स्टॉलला व्हिजिट करतात. तर तिथे तो एक चांगला माध्यम आहे त्यांच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा. आणि दुसरा म्हणजे आम्ही काय केलेलं आहे की मागच्या 3 ते 4 वर्षात जे शेतकरी आमच्यासोबत जोडलेले आहे किंवा ज्यांचा जो काही डेटाबेस आपल्यापर्यंत तयार झालेला आहे, तर आपण प्रत्येक तालुक्यानुसार किंवा प्रत्येक जिल्ह्यानुसार व्हॉट्सअपचे ग्रुप्स तयार केलेले आहेत. तर तो एक माध्यम आहे की व्हॉट्सअपचा फायदा असा होतो आहे की सोशल मीडियाचा आपण प्रामुख्याने वापर करतो आहे की जे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करतो आहे त्याचे, किंवा जे शेतकरी बंधू आपल्यासोबत जोडलेले आहेत किंवा जे शेतकरी आपले अवजारं यूज करत आहेत, तर त्यांचे आमचे जे काही व्हिडिओ आपण रेकॉर्ड करतो ते व्हिडिओज आपण व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत टाकतो. म्हणजे जेणेकरून दुसरे शेतकऱ्यांना ते अनुभव त्यांना मिळेल की आपले प्रोडक्ट्स
कसे नवीन आहेत बाकी मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत प्रोडक्ट त्यांच्यापेक्षा. आणि दुसरं म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या बॉडीज आहेत, म्हणजे कृषी डिपार्टमेंट असणार, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असणार, किंवा आत्मा संस्था जी आहे त्यांच्यासोबत, किंवा KVK पण आहे, त्यांच्यासोबत कोलॅबरेट करून आपण गावोगावी बऱ्याचशा ठिकाणी अवेअरनेस कॅम्पेन आपण क्रिएट करतो. अवेअरनेस कॅम्पेन झालं किंवा प्रोडक्टचे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन जर आपल्याला दाखवायचे असतील तर त्यांच्यासोबत जुळून, किंवा बरेचशा NGOs पण शेतकऱ्यांसाठी काम करतात विदर्भ मराठवाडा रिजनमध्ये, तर त्यांच्यासोबत पार्टनरशिप किंवा टायअप करून आपण असे प्रोग्राम गावोगावी ऑर्गनाईज करतो. तर हा पण एक माध्यम आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा. आता एवढं काम करतो म्हटलं तर आपल्याला लोकांची साथ हवी असते, कारण आपले 2 हात कुठपर्यंत काम करतील हे पण महत्त्वाचं आहे. तर तुमच्यामध्ये किती लोकांची टीम आहे आता? आमचं जसं स्टार्टअप असल्यामुळे आम्ही एक खूप लहान टीममध्ये काम करतो आहे. साधारण 7 ते 8 लोकांना आपण रोजगार देतो आहे. तर आमची जी काय टीम आहे ते 7 ते 8 लोकांची आहे. प्रामुख्याने आम्ही दोघं त्याच्यामध्ये जोडलेलो आहे, फाउंडर आणि को फाउंडर. आणि आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त प्रोडक्शनमध्ये जवळपास 4 जण आहेत. आणि आफ्टर सेल सर्व्हिस टीम जी आहे, म्हणजे कुठला पण शेतकऱ्यांना माल विक्री केल्यानंतर त्यांना सर्व्हिस पण मिळायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आमच्याकडे 2 माणसं आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त अकोल्याला किंवा बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काय इंजिनिअरिंग कॉलेज आहे किंवा MBAचे जे काय कॉलेज आहेत त्याच्यामधनं आपण इंटर्न्स पण हायर करतो मार्केटिंग आणि सेल्ससाठी. तर त्यांना पण एक इंडस्ट्रीचा अनुभव मिळून जातो इंटर्नशिपसाठी. तर एक साधारण अशी 8 ते 10 लोकांची छोटी टीम आहे आमच्यात. बरं. आणि अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे याच्यामध्ये की आम्ही जे काय आत्तापर्यंत म्हणजे आमच्यासोबत जेव्हापासून आम्ही सुरुवात केली तेव्हापासून जवळपास 30 ते 35 शेतकरी बंधू आमच्यासोबत जुळले आहेत, जे की ते म्हणजे आम्हाला म्हणजे एका वडिलांप्रमाणे सगळ्या गोष्टीत मार्गदर्शन करत असतात. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत, जसं की कुठल्या पिकांच्या बाबतीत किंवा काही आम्हाला म्हणजे माहिती हवी असेल किंवा नवीन काही अवजार डेव्हलप करायच्या उद्देशाने कारण की काय की कोणतीही वस्तू डेव्हलप करत असताना किंवा काही म्हणजे नवीन तयार करत असताना त्यामध्ये येणारे जे काही चॅलेंजेस असतात, तर तेव्हा शेतकऱ्यांचा जो काय अनुभव राहतो, जे काय आमच्यासोबत जुळलेले 35 ते 40 शेतकरी जे बंधू आहेत ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाच्या माध्यमातून म्हणजे आम्ही आता एक अशी संकल्पनासुद्धा राबवतो आहे की त्यांची जी काही मुलं वगैरे आहेत तर त्यांचेच याचा एक आम्ही म्हणजे ओपिनियन लीडर म्हणून किंवा एक सेल्स टीम म्हणून आम्ही त्यांचासुद्धा एक प्रभावीपणे वापर कसा करता येईल किंवा या माध्यमातून त्यांनासुद्धा एक काही इन्सेंटिव्ह बेस म्हणजे त्यांचीसुद्धा काय, कारण की ते शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात, आमची अवजारं ती स्वतः वापरत आहेत, तर आमच्या अवजारांचा त्यांना जसा फायदा झाला तसा बाकी शेतकऱ्यांनासुद्धा व्हावा हा एक त्यातून आमचा एक उद्देश आहे. तर त्यांनासुद्धा एक लोकल लेवलवरती एक म्हणजे पैसे वगैरे मिळण्यासाठी ते सोयीस्कर होईल. बरोबर. म्हणजे ते पण फुकट काम न करता त्यांना पण 2 पैसे देण्याची तुमची इच्छा आहे आणि तुमचा पण फायदा होईल आणि त्यांचा पण फायदा होईल. नक्कीच. तर मला सांगा की आता जाता जाता आपले जे तरुण आहेत, जे नोकरी याला धरून बसलेले आहेत किंवा त्यांना नोकरीशिवाय काही येतच नाही किंवा ते तिकडेच व्यस्त असतात, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? सर, तरुणांना सांगायचा उद्देश म्हणजे हाच आहे की नुसतं आता शासनही सरकारी नोकरी किंवा बाकी नोकरी कुठपर्यंत ह्या सगळ्या उपलब्ध करून देणार आहे, कारण की लोकसंख्येचा विचार करता आणि आजकाल काय झालं की तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर म्हणजे जिथे कम्प्युटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे जिथे 10 लोकांची गरज होती आता तिथे 2 ते 3 लोकांमध्ये काम होत आहे. तर अशा वेळी आमचा एकच असा प्रयत्न असेल की जे काय म्हणजे उद्योगाकडे जर वळलं म्हणजे जॉब म्हणजे घेणाऱ्यांपेक्षा जॉब देणारे जर बनले ते आज, तर त्यांच्यामुळे काय की त्यांच्या समजा 1-2 पिढ्या म्हणजे संघर्षाचा काळ आहे. सुरुवातीचा काळ हा प्रत्येकाचा 4-5 वर्षाचा संघर्षाचा काळ असतो, पण एकदा ते जर हा संघर्षाचा काळ निघून गेल्यावरती ते स्वतःही डेव्हलप होतील, पण त्यांच्या येणाऱ्या ज्या काही पिढ्या असतील त्यासुद्धा एक कुठेतरी त्यांनासुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म तयार होणार आहे. किंवा दुसरा महत्त्वाचा विषय जर सांगायचं झालं तर म्हणजे आज बरेचसे सेक्टर आहेत, म्हणजे जसं नुसतं शेतीच नाही, जसं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडरच्या सारख्या कंपन्या आपण काम करू शकतो, जसं एक्सपोर्ट वगैरे असेल, कारण की भारतामध्ये आज चांगल्या प्रकारचं उत्पादन तयार होत आहे, तर आपण बाकी म्हणजे भारतीय मालाला बाहेरच्या देशांमध्ये प्रचंड मागणीसुद्धा आहे, तर आपण थोडं एक्सपोर्टच्या माध्यमातूनही वेगवेगळे व्यवसाय करू शकतो. किंवा आम्ही तर अजून त्याही पुढे जाऊन असं एक सांगू शकतो की नुसतं मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरेच असणं गरजेचं नाही आहे, तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टींच्या डीलरशिप असेल, डिस्ट्रीब्युटरशिप असेल, एक छोट्या भांडवलातून म्हणजे जसं 50,000 1 लाख रुपयाच्या भांडवलामधून तुम्ही स्वतः पहिले थोडा छोट्या पातळीवरती व्यवसाय सुरू करावा. आजकाल म्हणजे
गव्हर्नमेंटचे बऱ्याचशा सोयीसुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे मुद्रा लोन असेल किंवा काही एक छोट्या प्रमाणात तुम्ही भांडवलसुद्धा तुम्हाला एक निर्माण करता येतं. किंवा जसं आता आपण पाहिलं की सोलर जसं असेल किंवा सौर ऊर्जेमध्ये सुद्धा खूप चांगली म्हणजे एक संजीवनी आली आहे त्या उद्योगांमध्ये सुद्धा. तर आपण त्यामध्ये सुद्धा बरेचसे उद्योग करता येतील. म्हणजे त्यांना सुद्धा तुम्ही उद्योगी बनण्याची इच्छा आहे तुमची? नक्कीच सर. नक्कीच. जे आपले शेतकरी बंधू आपली मुलाखत ऐकत आहेत आणि विशेष करून त्यांची मुलंसुद्धा ऐकत आहेत आपल्याला, ते नक्कीच आपल्यापासून प्रेरणा घेतील आणि यापासून बोध घेऊन काहीतरी करतील असं आपण या ठिकाणी आशा करूया. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून ही जी माहिती सांगितली त्याबद्दल अकोला आकाशवाणीतर्फे आणि जे शेतकरी बंधू आपल्याला ऐकत आहेत त्यांच्यातर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आताच आपण शेती अवजारे निर्मिती याविषयी युवा शेतकरी अक्षय दीपक कवळे आणि अक्षय रमेश वैराळे राहणार अकोला यांची प्रकाश नौकार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला दराजा नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकला. तर सादर करते ते सूरज गोळे. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.